नेहमीपेक्षा वेगळ्या अशा पद्धतीनं वांग्याचं दही घालून केलेलं भरीत आज आपण करणार आहोत. अगदी बोटं चाखत राहाल असं चमचमीत भरीत होतं. आणि वांग्याच्या या भरीतसोबत आपण टम्म फुगलेली पुरीसुद्धा करणार आहोत. तर हे वांग्याचं भरीत आणि पुरी असा बेत तुम्हीसुद्धा करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. भरीत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वांगी घेतली तरी चालेल. जांभळं मोठं वांगं घेऊ शकता किंवा हिरवं मोठं वांगं घेऊ शकता. या ठिकाणी मी हिरवी छोटी वांगी वापरली आहेत. पण भरीतसाठी वांगी घेताना अगदी छोट्या छोट्या आकाराची घ्यायची नाही, तर थोडीशी मोठी अशी वांगी निवडून घ्यायची. वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. वांग्यामध्ये कीड किंवा आळी वगैरे असू शकते. भाजतानाही कळणार नाही, त्याच्यामुळं भरल्या वांग्यांप्रमाणे याला जे आहेत ते असे 2 काप देऊन घेतले. म्हणजे मग आतमध्ये कीड वगैरे आहे का ते कळतं. शिवाय असे काप दिल्यामुळं वांगीसुद्धा व्यवस्थित आतपर्यंत भाजली जातात. आता वांग्याला वरून आणि आतून असं थोडंसं तेलाचं बोट फिरवून घ्यायचं. वांग्याचं भरीत भाजल्यानंतर तसं तर फार थोडं होतं, त्याच्यामुळं वांगी थोडीशी जास्त घ्यायची. कमीत कमी 5 वांगी तरी हवीत. हे याप्रमाणे सगळी वांगी जी आहे ती कापून झाली आहेत. यानंतर गॅसवर वांगी भाजून घ्यायची. मोठ्या आचेवर भाजून घ्या. अधूनमधून थोड्या वेळानंतर याची बाजू जी आहे ती पलटायची आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी एकसारखं फिरवत फिरवत वांगं जे आहे ते भाजून घ्या. सगळ्या बाजूंनी वांगं जे आहे ते असं चांगलं काळपट असं भाजून घ्यायचं. आणि मग एका बाउलमध्ये ही जी भाजलेली वांगी आहेत ती अशी घट्ट झाकून ठेवून द्यायची. म्हणजे मग वांगी आतून चांगली वाफली जातात आणि त्याची सालसुद्धा व्यवस्थित पटकन निघते. आता भरीतसाठीचे इतर साहित्य त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. लसूण आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, दाण्याचा कूट असं सगळं साहित्य घेतलं आहे. याशिवाय पाव ते अर्धा कप दही आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. वांगी थोडीशी थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक भिजवून घेऊ. तर याकरता साधारणपणे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला. ओवा जो आहे तो असा हातानं चोळून याच्यामध्ये घाला, म्हणजे मग त्याचा स्वाद छान उतरतो. तसंच चवीनुसार मीठ घातलं. 1 चमचा तेल पिठामध्ये घातलं आहे. तेल पहिल्यांदा पिठाला एकसारखं चोळून लावून घ्या. पुरीच्या पिठामध्ये जे आहे ते ओवा घातल्यामुळं जेव्हा आपण भरीतसोबत ही पुरी खातो तेव्हा त्याची चव खूप छान येते. अवश्य ट्राय करून बघा. आता पाणी घालून जशी आपण पुरीसाठी भिजवतो तशी घट्टसर अशी कणिक भिजवून घेतली. झाकून कणिक मुरण्यासाठी ठेवून द्यायची. आता तोपर्यंत 5-10 मिनिटं झालेली असतात. वांगी जी आहेत ती थोडीफार थंड झालेली असतात. झाकण उघडून याची साल काढून घेऊ. हे बघा, वांगी अशी झाकून ठेवल्यामुळे त्याची साल जी आहे ती पटकन निघते आणि व्यवस्थित सुद्धा निघते, म्हणजे तुटत नाही. वांग्याचा देठाचा भाग काढून टाकला. कीड नाही ना ते आपण आधीच चेक करून वांगी जी आहे ती भाजून घेतली होती. पण हवं तर कापण्यापूर्वी पुन्हा एकदा याची खात्री करू शकता. त्यानंतर वांगं असं चाकूनं बारीक चिरून घेतलं किंवा मॅशरनं मॅश करून घेतलं तरी चालेल. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं. तेलामध्ये पहिल्यांदा लसूण घालणार आहे. तर 6 ते 7 पाकळ्या लसूण असा बारीक चिरून याच्यामध्ये घातला. लसूण तळताना तो मंद आचेवर तळायचा, म्हणजे मग करपत नाही. हलका सोनेरी रंगावर लसूण आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं. लसूण असा थोडासा तळला गेला की मग याच्यामध्ये कांदा घालायचा. गॅस मध्यम आचेवर करून कांदा जो आहे तो गुलाबीसर रंगावर परतून घ्या. आता हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले. पोपटी रंगाची मिरची वापरली आहे, जी चवीला कमी तिखट असते. 2 मिनिटं हे असं सगळं परतून घेतलं. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे. त्यानंतर 1 चमचा धणेपूड घातली. 1 छोटा चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट घातलं. बेडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे, जे चवीला कमी तिखट असतं, त्याच्यामुळे थोडंसं जास्त घालता येतं आणि रंगसुद्धा छान येतो. सगळं असं परतून घ्या. चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आहे. आता याच्यामध्ये भाजलेली वांगी घातली आहेत. सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं. हे असं स्मॅशरनी चांगलं एकसारखं घोटून घ्यायचं. मसाल्यासोबत वांगी जी आहे ती चांगली अशी एकजीव झाली पाहिजे. हे बघा, चांगलं असं एकसारखं मिक्स झालं आहे. आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे जाडसर असा कूट घातला. दाण्याचे तुकडे जे आहेत ते दाताखाली आले पाहिजेत असे हवेत, त्याच्यामुळे जाडसर असा कूट वापरायचा आहे. दाण्याचा कूट वांग्यासोबत असा एकसारखा मिक्स करून घेतला.
आता याच्यामध्ये दही घालायचं आहे. या ठिकाणी मी पाव कप दही घातलं आहे, पण वांग्याचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार किंवा गरजेनुसार तुम्ही कमी अधिक दही वापरलं तरी चालेल. थोडंसं जास्तही घालू शकता किंवा कमी वापरलं तरी चालेल. दही असं वांग्यासोबत चांगलं घोटून एकजीव करून घ्या. दही घातल्यामुळं भरीतलं जे ते खूप छान क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि भरीताची चवही छान लागते. हे असं सगळं एकसारखं मिळून आलं आहे. जर का हे तुम्हाला थोडंसं घट्टसर असं वाटलं, कारण आपण पुरीसोबत हे खाणार आहोत, त्याच्यामुळं थोडंसं सरबरीत भरीत जर का असेल तर छान लागतं. जर काही घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. एक उकळी आली की याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्याचप्रमाणे कांदा पात जर का असेल तर पातीचा हिरवा भाग असा बारीक चिरून शेवटी याच्यामध्ये घालू शकता. तर अशा प्रकारे आपलं वांग्याचं दही भरीत जे आहे ते तयार झालं. पुरीसोबत खाणार आहे त्याच्यामुळं खूप घट्ट नाही, असं थोडंसं सरबरीत असेल तर छान लागतं. एकदा का भरीत करून झालं की शेवटी भिजवलेल्या पिठाची छान अशी टम्म फुगलेली गरमागरम पुरी तळून घ्यायची. पुरीसोबत हे जे भरीत आहे ते खायला खूप छान लागतं. सोबत तोंडी लावायला कांदा पात किंवा कांदा घेऊ शकता. लुसलुशीत अशा पुरींसोबत हे जे भरीत आहे ते खायला खूप छान लागतं. जरूर हा बेत जो आहे तो तुम्ही करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.